महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केलाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून ही खंत व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सभेदरम्यान भाजपच्या जाहीर सभेतून त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढतायत. महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण मला विश्वास आहे की जनता मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असं चव्हाणांनी म्हटलंय. अशोक चव्हाण टीका तर करणार, तर मला टीकेची सवय लागते. तुम्हाला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण केव्हा आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी चक्रव्यूहातून सोडण्याची भाषा केली आहे. मित्रपक्षांसह विरोधक चव्हाणांविरोधात एकवटलेत. मला विश्वास आहे की जनता मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असं चव्हाणांनी म्हटलेलं आहे. मित्रपक्षासह विरोधकांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण मला विश्वास आहे की जनताच मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. सभेदरम्यान त्यांनी हे विधान केलंय. सभेदरम्यान भाजपच्या जाहीर सभेतून त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.